गुड मॉर्निंग गाईज, माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर माझ्या ब्लॉगची सुरुवात करते घरातल्या स्वयंपाकघरातून. तर माझं आता सगळं आवरलेलं आहे घरातलं. सकाळचा नाश्ता वगैरे आता तर मी आणि पप्पाच आहेत, त्याच्यामुळं ते एवढं काही नाही. नाश्ता झालेला आहे आमच्या दोघांचा, चहा खारीचाच नाश्ता आहे. आणि माझी भाजीची तयारी झाली, म्हणजे माझी भाजी पण रेडी झालेली, पीठ मळून ठेवलंय. तर मी आता काटला व्हिजिट द्यायला चालले. काटवरून आल्यावर मग बाकीचा स्वयंपाक आवरणार आहे. चला तर तुम्हाला दाखवते मी आज कशाची भाजी केली. मी आज छान मस्तपैकी चना बटाट्याची कोरडी भाजी केलेली होती. बघा माझी भाजी, पीठ मळून ठेवलेलं आहे. बाकीचं घरातलं सगळं काही आवडलेलं आहे. तर मग मी आता आद्याला पण रेडी केलेलं आहे, तुम्हाला दाखवते. आज आद्याची पण सकाळी लवकर आंघोळ झालेली, तर तुम्हाला दाखवते मी आता आद्या कशी रेडी झालेली. चला हे बघा, आद्याची मस्त सकाळी आज लवकर आंघोळ झाली आहे. तर कशी दिसती आद्या? आद्या हॅलो कर, आद्या हॅलो कर. कशी लाजतीये. आणि लगेच सकाळी उठल्या उठल्या आम्हाला मोबाईल पाहिजे असतो. चला पप्पा पण रेडी झाले आता, आद्या पण. तर पप्पांसोबत आम्ही दोघी चाललेलो आहोत काठवर. चला आद्या उठ लवकर. चला तर आता आम्ही निघालो आहोत पप्पांसोबत. दादा हॅलो. हे बघा आता दादा सगळं इकडचं मॅनेज करून घेईल. आता मी चालले हाडकू कॉर्नरला पप्पांसोबत. चला तर आम्ही बाबांसोबत चाललो आहोत. चला आद्याला मी आता गाडीवर बसवते. बस आद्या. चला तर आम्ही आलो आहोत हडको कॉर्नरला. आज हडको कॉर्नरला प्रदीप आणि यश आहे. प्रितेश आज बळीराम पाटीलला गेलेला आहे, कारण की मोनिका सुट्टीवर येतात. तर आज हडको कॉर्नरला फक्त यश आणि प्रदीप आहे. यशचा नाश्ता चालू आहे. आज प्रितेश बळीराम पाटीलला आहे, कारण की मोनिका आज सुट्टीवर आहे. तर इथे हडको कॉर्नरला यश आणि प्रदीपला ठेवलेलं आहे. बळीराम पाटीलला गणेश आणि प्रितेश आहे. चला तर आज सकाळी क्राऊड होता, तर आता थोडासा कमी झालेला आहे. प्रदीप बोलला वहिनी सकाळी भरपूर क्राऊड होता, तर आता थोडस लो झालेलं आहे. तर मग मी आता रील साठी छान मस्त व्हिडिओ काढून घेते. चला तर रील साठी पण मी आता व्हिडिओ काढून झाले माझे. क्लाइंट पण चालू आहे. चला मी तुम्हाला दाखवते क्लाइंट. हे बघा क्लाइंट चालू आहे. तर पप्पा आता थांबताय थोडा वेळ हडको कॉर्नरला. तर मग मी आता चालले बळीराम पाटीलला व्हिजिट देण्यासाठी. काल पण काही माझं जाणं नाही झालं. काल आद्याचे पप्पा व्हिजिट देऊन आले होते, तर आज आद्याचे पप्पा तर नाही येते, लोणीला गेलेले. तर मग मी आता थोड्या वेळ हडको कॉर्नरला थांबून आता बळीराम पाटीलला चालली आहे व्हिजिट देण्यासाठी. मी आता यश सोबत जाते आद्याला घेऊन बळीराम पाटीलला. चला पप्पा म्हणतात मीच येतो तुमच्या सोबत आता बळीराम पाटीलला. यश थांबतोय हडको कॉर्नरला. यश आणि प्रदीप दोघ जण मॅनेज करून घेतो. तर मी आता पप्पांसोबत चालली आहे एमटूला. चला तर गाईज आम्ही आता जस्ट एमटूच्या काठवर आलेलो आहोत पप्पांसोबत. चला मी तुम्हाला दाखवते एमटूच्या काठवर काय चालू आहे. हे बघा एमटूच्या काठवर आज मोनिका नाहीये, तर आज प्रितेश आणि गणेश दादाच आहे. तर दोघच जण ऍडजस्ट करून घेत आहे. चला तर काय चालू आहे प्रितेश? आज इकडे आहे तुझी ड्युटी ना? मोनिका नाही ना आज? कसं चालू आहे मग? कसं वाटतंय आज इथे? सवय ऑलरेडी आहे ना आधीपासून. तर इथं होता स्टार्टिंगला, नंतर तिकडं, नंतर परत इकडं. नाही आता चेंज करायचं बॅग. 1 महिन्याने इथं 1 महिन्याने तिकडे. क्लायंट कसं चालू आहे? चांगले चालू आहे का? चला क्लायंट पण चांगले चालू आहे. प्रितेश बोलतो की छान चालू आहे सकाळपासून ताई. ऊन पण खूप झालेले, आता उन्हाळा लागला तर आता खूप ऊन लागणार आहे. चला तर गाईज डोसाचं क्लायंट आले, तर मग मी आता छान मस्त डोसा काढते. तुम्हाला दाखवते मी आता डोसा काढून. चला गाईज हे बघा मी आता छान मस्त डोसा काढून दाखवले, कारण की डोसाचं क्लायंट आलेलं आहे. मी आता तवा तापवायला ठेवलेला आहे. गॅस कमी करा दादा.
मला गाडीवर आल्यावर वाटतच ट्राय करू डोसा उत्तप्पा वगैरे. तवा छान मस्त टाकून द्यायचा, छान मस्त लाल चटणी लावायची, बटाट्याची चटणी आणि आपल्या स्पेशल घीपोडी मसाला टाकायचा. हे बघा मी छान मस्त पैकी लाल चटणी लावलेली आहे डोस्यावर. घालून आपला डोसा ब्राउनिश होईपर्यंत राहून द्यायचा. मग वरण छान बटाट्याची चटणी, लाल चटणी, हे बघा बटाट्याची चटणी टाकते ती छान सगळ्या डोस्याला स्प्रेड करायची. डोस्याची प्लेट दे. माझा डोसा छान मस्त रेडी झालेला आहे. आता मी त्यात चटणी आणि सांबर घेणार आहे आणि क्लायंटला सर्व करणार आहे. गॅस बंद कर. तिखट नाही आता. सांबर, हे बघा मी छान मस्त पैकी डोसा केलेला आहे. तर मी डोसा काढत होते तर आद्याचं चाललं मम्मा मला इडली दे, इडली दे. ही बघा कशी मस्त इडली खाते बाबांच्या हाताने. तिखट लागलं, हळूहळू खा ना, हळूहळू खा. पाणी देऊ का? हे बघा सकाळपासून चांगला क्राऊड होता, आता पण चालू आहे. काठवर आलं की इच्छा होती डोसा उत्तप्पा वगैरे करायची, तेवढीच मुलांना पण मदत होऊन जाती. आता पण क्लायंट चालू आहे. आद्या इडली खातीये. आद्याला आल्यावर काठवर आली का आद्याला आवडतीच इडली. मम्मा मला इडली दे, त्याचं सांबर चटणी दोन्ही पण दे. आणि चांगलं असतं हेल्दी म्हणजे लहान मुलांना हेल्दी नाश्ता दिलेला. चला तर गाईज माझ्या आद्याची पण आता इडली खाऊन झालेली आहे आणि ऊन पण खूप झाला. आज मला उन्हाने खूप त्रास होतोय, असं चक्कर आल्यासारखं होतंय. तर मी काही जास्त वेळ काठवर थांबत नाही, मी आता घरी जाते. हे दोघं जण मॅनेज करून घेतील. तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, हॅव अ नाईस डे.